पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत। खरं तर निश्चितपणे आम्ही या ठिकाणी किती पिढ्या राहतो आपण? 4 पिढ्या पत्रकार मित्रांनो, 4 पिढ्या राहतोय। ही बारीक बारीक पोरं खरं तर आमची या ठिकाणी शिक्षणासाठी अजूनवेळ जातात आणि अशा प्रकारचं आम्हाला आता माहिती भेटले का बाबा काहीतरी पुढच्या महिन्यामध्ये मीटिंग आहे, परंतु आम्ही या ठिकाणी जाहीरपणे या ठिकाणी या अदानीचा निषेध करतो। आणि हा जो माझा समाज बांधव आहे, या ठिकाणी आमचे रक्ताचे पाठ जरी वाहिले तरी आम्ही मागं पुढे पाहणार नाही। आज आम्ही या बारीक बारीक पोरांना पुढे नेणार आहोत उचलून आम्ही। तो जर प्रकल्प इथं आलं तर ही मुलं आमची काय खाणार आहेत? आजही आमची एवढी वाईट अवस्था आहे, ही घरं आमची कॅमेराची आहेत, आम्ही कोविड घातलेले। या ठिकाणी लवकर या ठिकाणी आम्हाला रस्ता नाही, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही रस्ता मागतोय, रस्ता भेटत नाही। आणि आता आम्हाला खरं तर अदानी रस्ता दाखवायला लागलाय इथून उठण्याचा। रस्ता तर भेटलाच नाही पृथ्वी निर्माण झाल्यापासून, पण आता आम्हाला म्हणतो या रस्त्याने निघा तिकडं। आणि म्हणून या ठिकाणी माझा डायरेक्ट सर्व या आदिवासी बांधवांना, सर्व कार्यकर्त्यांना, सरपंचांना, आजी माजी पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की सर्वांनी या संघर्षासाठी एकत्र या, पक्षाचे जोडे बाजूला ठेवा, परंतु या गरीब गोरगरीब जनतेला बाबा तुमचं वय किती आहे आता? कधीपासून राहते इथं? म्हणजे बघा ते बाबाला ऐकू येत नाही। आज हे बाबा सारखा माणूस आज खरं तर रडतात, म्हणजे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे हा। या ठिकाणी बारीक बारीक लहान लहान मुलं आहेत, या बाया माणसं या ठिकाणी आहेत। आम्ही खरं तर या ठिकाणी पत्रकार मित्रांनो, माझा डायरेक्ट या अदानी का फदानी, या अदानी का फदानीला माझा इशारा आहे, इकडं तुम्ही मोजमापाला जर आले तर या ठिकाणी कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारचा आम्ही आता निषेध केलाय। कुठल्याही प्रकारचा आम्ही या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही, कारण आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आमच्या लहान लहान लेकरांचा प्रश्न आहे। आधी पोरं कुठे घेऊन जाणार आम्ही? काय खाणार आमची पोरं? ही कशी जगणार, कशी वाढणार? आज माणिकडो धरणामध्ये आमच्या जमिनी गेल्या, तुटपुंजे आम्हाला पैसे भेटले, गेले पैसे फिटले। आता लोक देशोधडी झाली, बनकर पाठव कामाला गेली। जुन्नर तालुक्यामध्ये धरण बांधलं, आंबेगाव तालुक्यामध्ये धरण बांधलं, खेड तालुक्यामध्ये धरण बांधलं। जेवढे पुणे जिल्ह्यात धरणं बांधल्यात ते आदिवासी भागामध्येच बांधल्यात। सगळे आमच्या आदिवासी धरणात बुडाले। आता राहिलंच कुठं? या डोंगर कपाला जगतात, कंदमुळा खाऊन कुठेतरी कष्ट करून, मनकर पाठव मजुरी करून। तर आज त्या लोकांना आमच्याकडे तर देशोधडी करण्याचं काम या अदानीची कंपनी करायला लागली आहे। म्हणून या ठिकाणी तुम्ही घाबरायचं नाही, तुमच्या पाठीचे आदिवासी वादळ आहे। या ठिकाणी रक्ताचे पाठ व्हायला तरी चालेल, मागं पुढं पाहायचं नाही। पार या कुईटारी घरावरची दांडकी घेऊ, हातामध्ये दांडकी घ्या, हातामध्ये दगड घ्या, यांचा हरकत काढा। अजिबात प्राण गेला तरी हरकत नाही, पण मागं पुढं पाहायचं नाही, आपण या पोरांकडे बघायचंय। आणि म्हणून पत्रकार मित्रांनो, काका जाधव असेल, मोरे साहेब असतील, पंढरी असेल, संदीपभाऊ उतारडे असेल, वाणी साहेब असतील, माझी तुम्हाला विनंती आहे का मीडियाच्या माध्यमातून आमचा हा निरोप समजा, आमचा दम समजा, आमचा इशारा समजा, काय समजायचं ते समजा। पण आदिवासी भागातील सर्व कार्यकर्त्यांना मी आता पत्र पाठवणार आहे, मिटिंग बोलावणार आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपले संघर्ष करायचे। सगळे आजी माझे सरपंच असतील, सगळे असतील, या इकडे ही सगळी शेतकरी मंडळी आहेत। भीमाबाई, तुम्हाला काय वाटतं प्रकल्पाबद्दल? हे प्रकल्प नाहीच झालं पाहिजे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये। तरी सर्वांना अशी हात जोडून विनंती करते की सर्वांनी साथ करावी आमच्या ह्या 15 घरांना। किती लोक राहतात इथं? 15। तुम्हाला जर समजा बळजबरी केली, ही जर प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला तर तुमची भूमिका काय असेल? आमची भूमिका इथून आम्ही जाऊ शकत नाही, जाऊ शकत नाही। फार प्राण गेला तरी लढायला आम्ही तयार आहेत, तुम्हाला हल्ला मारला तर तरी तयार आहेत, आम्ही जायला तयारच नाही। तुम्ही उठणार नाही, ही भूमिका तुमची ठाम आहे का? इथं किती 15-20 घर आहेत आणि मग तिकडे जवळजवळ आज 100 घर इथली, म्हणजे 7-8 गावाचा। आता जे त्यांचा ग्रामसेवक भाऊसाहेब परिपत्रक काय आलं इकडे जरा, तुम्ही सरकारी माणूस आहे, पण सरकारी माणूस आम्हाला फक्त माहिती द्या, जरा वाचून दाखवा, आम्हाला ऐकू द्या लोकांना काय काय परिपत्रक आहे। तुम्ही सरकारी आहे, तुम्हाला हे करता येणार नाही, पण या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचा ग्रामचौकणी किंवा सरपंचांनी कोणी कुठला ठराव द्यायचा नाही। चुकीचा ठराव गेला तर तुम्हाला मात्र या वादळाकडून या जनतेकडून माफी नाही। वाचून दाखवा आम्हाला काय काय पत्र आले, कोणती गाव आहेत,
या म्हणजे वाचतो पर्यावरण विषयक जनसुनावणी आपली हा. 25 तारखेला 21/8/2026 पुढच्या महिन्यात पुढच्या महिन्यात पुढे सुनावणी शुक्रवारी आज नवडे इथं. तिथं आपण त्याच्या आधी आपण विरोध नोंदवायचा आणि जे पत्र आले त्या पत्राची सगळ्या ग्रामपंचायतीने एकत्र करायची, होळी करायची आणि ती हिडून त्यांना पाठवायची की आम्हाला मिटिंगच मांडली नाही, सुनावणीची गरज नाही. सुनावणीला कडाडून विरोध करायचा ना, विरोध करायचा ना, विरोध करायचा ना. अरे या अदानीचं करायचं काय, या अदानीचं करायचं काय, अरे या अदानीचं करायचं काय, या अदानीचं करायचं काय. जमीन आमची हक्काची, जमीन आमची हक्काची. अशा प्रकारच्या आमच्या भावना तीव्र आहेत. भाऊसाहेब, तुम्ही आम्हाला हे पत्र वाचून दाखवा. जे तुम्हाला पत्र आले ग्रामपंचायतीला ते पत्र माझ्या आया बहिणीला ऐकू द्या, माझ्या बारीक बारीक लहान लहान बोरला ऐकू द्या. वाचा पत्र. नंबर एजन्सी 52 लिमिटेड अहमदाबाद गुजरात यांच्या प्रस्तावित मार्शेसगार बोरंडे यांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासंदर्भात पर्यावरण विषयक जनसुनावणी दिनांक 21/8/2026 शुक्रवार रोजी सकाळी 12 वाजता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आजनावळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे मान्य जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष पर्यावरण विषयक जनसुनावणी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेले आहे. याबाबतची जाहीर सूचना दिनांक 22/7/2026 रोजीच्या दैनंदिन इंडियन एक्सप्रेस व दैनंदिन सकाळ या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अनुषंगाने सदर प्रकल्पाचा पर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल या कार्यकारी सारांश अहवाल इंग्रजी व मराठीमध्ये सोबत जोडलेला आले असून सदर अहवाल नागरिकांनी मागणी केल्यास अभ्यासासाठी अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सदर प्रकल्पाबाबत काही लेखी निवेदन प्राप्त झाल्या ती या कार्यालयाकडे 20/8/2026 पर्यंत पाठवण्यात यावी. हे जे पत्र गावांची नाव गावांची नाव कोणती पाहा गावाची यादी वाचा बरं. आजनवळे, देवळे, तळेरान, घाटघर, खटकाळे, निमगिरी, त्याच्यानंतर जळवंडी, खडकुंबे, हिरडी, उसरान, केवाडी, चावंड, मानकेश्वर, केळी, पूर ग्रामपंचायत, शिरोली तर्फे कुकडेश्वर, बेवाडे, बुद्रुक, उच्चेल, आंबोली, भिवाडी खुर्द, हातवीज, इंगळूण, सोनावळे, आंबे गुरुंप. किती एकूण गाव खाली आकडे किती? आकडे नाही त्याचे. 20-25 गाव आहे. साधारणपणे 20-25 गावाची यादी या ठिकाणी वाचलेला आहे. तो पत्रव्यवहार ग्रामपंचायतीला केलेला आहे. परंतु तो पत्रव्यवहार करायच्या आतमध्ये कामं बाजूला ठेवून काठीचा वापर करायचा आपल्याला मोर्चाला. या काठ्या सांभाळून ठेवा, पुढे जाऊन देऊ नका. तुम्हाला काय वाटतं बुवा हा प्रकल्प झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? नाही झाला पाहिजे. विरोध आहे सर्वांचा. बघा तुम्हाला मी ज्या टायमाला आपण संघर्ष करणार तुम्ही सगळं येणार. हे बघा पोराला घेऊन जनावरा घेऊन सुद्धा जायची कचेरीत, तहसीलदार कचेरीवरती आपल्या म्हशी, गाया, कोंबड्या, चितड्या सगळं घेऊन आपण त्या उपोषणाला बसायचं. मान्य आहे का तुम्हाला? सगळेजण ठाम आहेत ना? हे बघा या ठिकाणी पत्रकार मित्रांनो, आम्हाला शेवटचा पर्याय म्हणजे आमचा जरी प्राण गेला तरी चालेल, आम्ही तर इथून हटणार नाही. या शेतकऱ्यांचा असा म्हणणं आहे आडोशे वस्तीच्या इथं जवळजवळ 7-8-10 घरा इथं ही बघा मिरेजेमध्ये आपण बघू शकताय. ही जमीन जवळजवळ 4 पिढ्या. आता हे बघा ही कुठे गाडी 4 पिढ्या म्हणजे आता या पोरांची 5वी पिढी, यांची निघेल 5वी पिढी. 4-5 पिढ्याच्या असणारं हे वस्ती ही जर हाणून पाडणार असतील तर मी सर्व जुन्नर तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना, कार्यकर्त्यांना मी नम्र विनंती करीन की सर्वांनी मतभेद बाजूला ठेवा, पक्ष बाजूला ठेवा. पण हा लढा तुमचा, आमचा आणि बारीक बारीक लेकरांसाठी आहे. उद्या आपलं आयुष्य गेलंय पण या लेकरांना चांगलं जगता यावं यासाठी आपण खरं तर हे करणार आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचं आपण सर्वांनीच ताकदीने या संघर्षामध्ये उतरायचे. आणि या ठिकाणी ग्रामसेवक भाऊसाहेबांना जरी या ठिकाणी संघर्षात उतरता नाही आला तरी भाऊसाहेबांनी आम्हाला कागदपत्री किती पाने भाऊसाहेब ते 200 पाने अहवाल आहे काहीतरी, त्याच्यावरती अजून आपण अभ्यास करतोय. मी चांगल्या प्रकारचा एक भारी वकील देतोय माझ्यातर्फे या संघर्षासाठी. मी एक माझ्या स्वतःच्या खर्चाने मी वकील देणार आहे या लोकांच्या भांडण्यासाठी. कारण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या रक्तात भिडले, काम करत आलोय, काम करत राहणार. परंतु माझी सर्वांना विनंती की सर्वांनी पाठिंबा द्यावा या संघर्षासाठी.
कुठल्याही प्रकारचं राजकारण नको, कुठल्याही प्रकारचा पक्ष नको. आपण निपक्षपणे संघर्ष करायचे आणि आपल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचे हा दृष्टिकोन खरं तर आपण ठेवलेला आहे. मी या ठिकाणी मोरे साहेब तुम्हाला काका जाहीर सांगतो पंढरीनाथ की या मीडियाच्या माध्यमातून माझा जाहीर इशारा आहे. माझा स्वतःचा प्राण गेलायचं तरी चालेल, स्वतःचा माझा या ठिकाणी रक्त सांडलं तरी चालेल, पण हे आदिवासी वादळ कधीच शांत बसणार नाही अशा प्रकारचा मी खरं तर इशारा या ठिकाणी देतोय. आणि परत एकदा आपण सर्वांनी खरं तर या ठिकाणी या अदानीला आपण एकदा निरोप देऊया. अदानीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या अदानीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. साहेब देवरामजी साहेब आमच्या वस्तीमध्ये प्रत्येक वेळेस सहकार्य करतात आणि प्रत्येक संकटाला धावून येतात. ते आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि सर्वांनी मतभेद सोडून सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे हीच आमची नम्र विनंती. अध्यक्ष लांडे साहेब पाठीमागे लांडे साहेबांनी आम्हाला 2 वेळा भेट दिली या संदर्भात आणि त्याच्यानंतर आता सुद्धा या संदर्भासाठी लांडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. लांडे साहेब आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांची आम्हाला पाठिंबा नाही. आतापर्यंत आमचे कार्यकर्ते गावगावचे कार्यकर्ते आमच्या विरोधात चाललेले. त्याच्यामुळे तुमचा आम्हाला पाठिंबा पाहिजे. आम्ही तुमच्या पाठीमागे जाऊ. इथून पुढे कधीच मागे हटणार नाही तुमच्या पाठीमागून. एवढं बोलून मी 2 शब्द थांबवतो. अदानी प्रकल्प हा आमच्यापर्यंत 4 ते 5 वर्ष झालं पोहोचलाय, पण आतापर्यंत पोहोचलेला तर नाहीच आहे. पण नुसतं लोक म्हणजे म्हणतात आता पण म्हणजे असा लोक सांगतात का तुम्हाला पत्र आला, ग्रामपंचायत मध्ये पत्र आला म्हणजे असं म्हणतात. तर त्याच्यावर आमची पूर्ण विरुद्धच आहे. इथून मागं पण विरुद्ध आहे ना आता इथून पुढे पण विरुद्धच आहे आणि इथून पुढे तर ठामपणे याला विरुद्धच राहील. आणि याच्यामध्ये आमची वस्ती किंवा गाव किंवा याला जबाबदारी समजा वस्ती इकडे एक साईडला इकडे रेंज नाही काय नाही इकडे काही कळतच नाही कोणत्याच गोष्टीचा. समजा हे ग्रामपंचायतीमध्ये सगळंच कळतंय. मग ग्रामपंचायतमध्ये कळलं तर ग्रामपंचायतनं पण आम्हाला सपोर्ट करावा का बा आलं हे त्याने आम्हाला सांगितलंच पाहिजे. जर त्याने जर नाही सांगितलं तर याला ग्रामपंचायत पण जबाबदार राहील. हाच माझा ठाम मत आहे. हो नोटीस वगैरे आलती. काय म्हटलं त्या नोटीसमध्ये त्यांनी? त्या नोटीसमध्ये म्हणजे बोलावणी झालती तर आमचं शेतकरी गेलतं तर तिथं त्यांची काही सुनावणी झालेली नाही. काही चर्चा झाली नाही झालेली. या संदर्भात आम्ही कलेक्टर ऑफिस पर्यंत गेलेले, निवेदन कलेक्टर ऑफिस पर्यंत दिलेले आहे. विरोधाचं प्रांतला कलेक्टर ऑफिसला ग्रामपंचायतीला प्रत्येक ग्रामपंचायतीला आमचा निवेदन आहे. आमचा या विषयावरती विरोध आहे पूर्णपणे. आपण हा विरोध लेखी स्वरूपात पण त्यांना जायला पाहिजे ना. कलेक्टर ऑफिसला लेखी स्वरूपात पण आपण ते निवेदन दिलेले तिकडे पत्र दिलेले आणि सगळे शेतकरी साहेब सगळे शेतकरी आम्ही जमून गाडी करून 2 गाड्या करून आम्ही त्याच ठिकाणी कलेक्टर ऑफिसला गेलतो पुण्यामध्ये. आम्ही सगळे एवढे इथले शेतकरी काही लवाळीचे शेतकरी होते काही वाडीचे पण होते. त्याच्यामध्ये जवळजवळ 10-20-25 लोक आम्ही गेलतो. पण आम्हाला त्यांनी बळाचा वापर केला तुमच्यावर काय तुमची भूमिका काय असेल? बळाचा वापर साहेब आपली ग्रामपंचायत पेशा अंतर्गत आहे. बळाचा काहीच होत नाही. ग्रामपंचायतचा ठराव नसला काहीच होत नाही या विषयावर. तुमच्या ग्रामपंचायत ठराव दिले का भाऊसाहेब? आहेत नाही ते भाऊसाहेब? फक्त सक्षम ग्रामपंचायतीने आमच्या पाठीशी राहून लांडे साहेब तुम्हाला मी ठामपणे सांगतो तुम्ही आज आतापर्यंत आमच्या पाठीशी आहेत आणि इथून पुढे आमच्या पाठीशी राहा. तुम्हाला आमचा पूर्ण पाठिंबा राहील. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी वादळ भक्कमपणे उभा आहे. तुम्हाला जिथं जिथं संघर्षाची वेळ येईल तिथं संघर्ष करण्याच्या दृष्टिकोनातून आज या आजीसारखी आज बघा किती वय आहे त्यांचं आणि म्हणून अशा प्रकारचं हा खरं तर अन्याय आहे पत्रकार मित्रांनो. आधी आजी सुद्धा इथं काही टेकी आले म्हणजे आजीच्या इकडे आहे बाबा. त्या आजीची सुद्धा अशी भूमिका आहे आणि अशा प्रकारची त्या जुन्या माणसाने हे पाहिलंय डोळ्याने 2-3 पिढ्यांचं खरं तर हे आज त्यांची नातवंड बारीक अत्यंत हे आमच्यावरती आलेला प्रसंग आहे पत्रकार मित्रांनो. आणि म्हणून मी या ठिकाणी यांचा मी जाहीरपणे सांगतो जेव्हा आम्ही आता सर्वांनी या ठिकाणी जाहीर केले मीडियाच्या माध्यमातून आम्ही कुठल्याही प्रकारची मिटिंग होऊ देणार नाही, कुठल्याही प्रकारची आम्ही मोजणी होऊ देणार नाही, कुठल्याही प्रकारची आम्ही पाहणी करू देणार नाही
आम्हाला त्याला इकडे येऊनच द्यायचं नाही, अशी आमची ठाम भूमिका आहे ना. आपण त्यांना इकडे कुठल्याही प्रकारचं आम्ही घुसखोरी करू देणार नाही. आणि म्हणून पत्रकार मित्रांनो, परत एकदा मी तुमच्या पत्रकारांचं आभार मानतो. का एवढा मुसळधार पाऊस चालू आहे तरी भर पावसामध्ये तुम्ही व्हिजिट दिली. इकडं नोटीस आल्याबरोबर आज तुम्ही तिकडे बघू, हे बघा ते डोंगर, हे बघा ते खराळा गेले, बघा ते डोंगरावर खराळा गेले. म्हणजे आम्ही अशा अडचणी एवढ्या डोंगरामध्ये आम्ही राहतो आणि अशा प्रकारचं आम्हाला खरं तर वाईट दिवस आमच्यावर आलेत. आमचा हिरड्याचा पीक आहे, मूळ पीक हिरड्याचा पीक आहे, हिरड्याला बाजार नाही. आज आमचा भाताचं पीक आहे, 50% लागवड आमची होत नाही. रोपामध्ये पाऊस झाला, बांधबांधोळी गेली, नुकसान झाली. आज आम्ही एक वेगळ्या परिस्थितीमध्ये आहोत आणि म्हणून मी निश्चितपणे मी या जनतेच्या पाठीशी आहे. मी आजच तुमच्यासमोर सांगतो, सगळ्यांच्या समोर सांगतो, काय अगोदर माझी मान पुढं असत, माझी मान अगोदर पुढं असत आणि नंतर तुमची मान नंतर असेल. अगोदर देवराम नांदता या ठिकाणी मान पुढे जाईल. माझ्या मानव जरी सुरू ठेवली तरी मात्र मी तुमच्यासाठी मागं सरणार नाही, अशा प्रकारचा शब्द मी या ठिकाणी तुम्हाला देतो. सगळ्यांनी सज्ज व्हा, काळजी घ्या आणि अजिबात घाबरू नका. हे वादा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी जगल तरी समाजासाठी आणि मरल तरी समाजासाठी असं आश्वासन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.